राम राम मित्रांनो. तर मित्रांनो, आज होता तोंडापूरचा बाजार. आपण मस्तपैकी रेडी वगैरे होऊन निघालो होतो तोंडापूरच्या बाजाराला जाण्यासाठी. तर मामा थांबलेच होते, कॅरी घेऊन आपल्याला वेट करत होते. तर मामा म्हटले चल आता लवकर, आपल्याला उशीर झालेला आहे. मामा म्हटले भाषा तुला मध्ये करमत नसन व तुझी व्हिडिओ येत नसन तर तू एक काम कर, तू वरती जाय बसायला. मी म्हटलं चालेल मामा. तर मामाने मला वरती बसवलं. मस्त तुम्ही बघू शकता, मी गॉगल वगैरे लावलं, मास्क लावलं, मस्त पॅकी निघालो. एक मोबाईल वापरत होतो हातामध्ये, इंस्टाग्राम रील लोटत होतो. म्हटलं आपल्या आयफोनने आता ब्लॉग तरी बनवून घ्यावा. तर आम्ही निघालो होतो थेट आता बाजाराकडे. तुम्ही बघू शकता घाटाचा लुक किती भारी आहे. तर वरती मला एकदम भारी अशी फिलिंग येत होती मित्रांनो. काय झाडी, काय डोंगर, काय वारं, वा वा वा, सगळं एकच नंबर होतं मित्रांनो. तर मी निघालो होता तोंडापूरच्या बाजाराकडे. माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता, आपण तोंडापूरच्या बाजाराला केव्हा जाऊ, केव्हा दुकान लावू व केव्हा घरी येऊ. तर मित्रांनो असं विचार करत करत मी निघालो थेट आता तोंडापूरच्या बाजाराकडे. मित्रांनो आपल्याला अचानक मध्ये घाटामध्ये काय दिसलं असं. अरे तर मित्रांनो काही नाही दिसलं. हे तुम्ही बघू शकता ट्रॅफिक लागलेलं आहे. तर ते बघू शकता तुम्ही, ते क्रेटावाले काकावर थारवाले काका काय बघत होते माझ्याकडं की हा मुलगा तर कॅरीवरती बसून चालला आणि त्याच्या हातामध्ये आयफोन 17 प्रो. ओ मी त्याला म्हटलं भाजीपाला विकणाऱ्याला कधी कमी समजायचं नसतं. तर आपण निघालो एवढं गप्पा गोष्टी जागेला वगैरे. तर तुम्ही बघू शकता आता निघालो आपण तोंडापूरकडे. तोंडापूरचा रस्ता तुम्ही बघू शकता किती VIP आहे ते. तर मित्रांनो VIP वगैरे नाही आहे, तर त्याचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता केळीची बाग फक्त आपल्याला इथं तोंडापूरच्या रस्त्यानेच बघू शकतो आपण. तोंडापूरच्या रस्त्याने नाही हो, तर आपण खानदेशमध्ये बघू शकतो. तुम्ही बघू शकता काय भारी नजारा आहे. तर मला तसं वाटत होतं केळी तोडा मस्त पैकी चिप्स बनवा आणि खाऊन घ्या. तर मित्रांनो आपल्याकडे कुठं टाईम आहे चिप्स बनवायसाठी. मस्करी करत होतो. तर आपण निघालो होता थेट असं मस्करी करत. तुम्ही बघू शकता रोड, पण रोडले भारी मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला दिसले जेचेवाले काका. ते म्हटले चाल मी तुझ्या सासऱ्याची हिर खंदून देतो. म्हटलं काका मला सासराच नाही, आता करा तर करा, काय तुमची मुलगी असेल तर मला देऊन टाका तुम्ही. तर ते काका म्हटले यार मला पण मुलगी नाही. एवढं गप्पा गोष्टी करून आपण थेट निघालो बाजारात आलो. आपलं सेटअप वगैरे लावला. मामा कॅरी तिकडे लावून आलेलो होते पार्किंगमध्ये. तर मस्तपैकी आपलं सेटअप लावला, त्यावर टाकलं मग आपलं भाजीपाला वगैरे टाकला मस्तपैकी. आता तुम्ही बघू शकता आपलं किती मोठी दुकान राहते, आपल्याकडं सगळं माल राहतो. तेवढ्यामध्ये म्हटलं आता चला बस स्टँड चक्कर मारून. बस स्टँडवर आलो, इथं शिवाजी महाराजचा पुतळा बसलेला आहे मित्रांनो तोंडापूरमध्ये. तुम्ही बघू शकता काय भारी लुक आहे ते. तर आपलं महाराज आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता वापस आलो थेट बाजारामध्ये आलो. आता आई म्हटलं आता किती व्हिडिओ काढतो बस ना. आता आईला म्हटलं आई जाऊ दे आता काढू द्या, थोडंच राहिलं फक्त तेवढं. म्हणून मस्त बाईक आता झाले कस्टमर वगैरे चालू झाले ते थोडे आता थोडे कस्टमर चालू झाले. म्हटलं आता तरी आता ब्लॉग घेऊन घ्यावा, नंतर फुल कस्टमर चालू झाले तर मग टाइम भेटणार नाही. तेवढ्यामध्ये आता तुम्ही बघू शकता कस्टमरची फुल गर्दी चालू झालेली होती. मी पटापट गिराईक करत होतो. तेवढं झालं मग झाला आमचा बाजार वगैरे. आम्ही गाडी वगैरे पॅक केली, मस्त थेट निघालो घराकडे. घराकडे निघत होतो तरी पण जाताना एवढी ट्रॅफिक लागली मित्रांनो आपल्या बाजारामध्ये. बरं का बाहेरचं काही सांगता येईल ना. आपल्या बाजारात बघा शकता तुम्ही किती ट्रॅफिक लागली होती. तर आम्ही निघालो आता थेट बाजारातून बाहेर आलो. मग आईला म्हटलं आई मला भूक लागली. आईनं म्हणे एक चिप्स आणि आईनं मला पाण्याची बॉटल घेऊन दिलेली होती. तर मग मस्तपैकी आम्ही पाण्याची बॉटल मी पित होतो वरती मस्त. म्हटलं यार थंडीमध्ये आईनं एवढी थंडी पाण्याची बॉटल घेऊन दिलेली होती ना की ते थंडीमध्ये पाणी प्या का काय करा काही कळत नव्हतं. तरी एवढी वरती थंडी वाजत होती तरी पण म्हटलं आपल्याला ब्लॉग घ्यायचा होता तर आपण आता वरतीच बसूया. तर मित्रांनो तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या.